न्यायदान कक्षात दारू पिणारे 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। खरं तर पुढारी न्यूजच्या हाती हा व्हिडिओ लागला होता। पुढारी न्यूजने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। ओली पार्टी करणाऱ्या क्लार्क आणि शिपायाचं निलंबन करण्यात आलेलं आहे। न्यायदान कक्षात ओली पार्टी करणाऱ्या क्लार्क आणि शिपायाचं निलंबन करण्यात आलं। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। खरं तर प्रशासनाकडून यानंतर आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं की योग्य ती कारवाई केली जाईल। त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सचिन, विक्रांत, कालच आपण पाहिलं जेव्हा पुढारी न्यूजने ही बातमी दाखवली होती पद्धतीने दारूचा अड्डा बनवला होता, त्यानंतर स्वामी यांनी तातडीने दखल घेत पत्रव्यवहार केलं होतं आणि आत्ताच प्रशासनाने त्यांच्यावरती आहे। केनेकर आहे क्लार्क आणि त्याबद्दल जे त्यांच्या सोबत जे असलेले शिपाई या दोघांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यांना त्यांचे मुख्यालय म्हणजे एक केनेकर आणि शिपाई यांना अकोला त्यांचं हे मुख्यालय आहे। त्या मुख्यालयामध्ये त्यांचं नाही का पुन्हा रेफर करण्यात आलं आणि त्यांना आता निलंबन करण्यात आलेलं आहे। ही कठोर कारवाई या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीचे जे न्यायदान कक्षामध्ये दारू पिऊन कारवाई ड्युटी करत होते अशांवरती आता ही कठोर कारवाई केली गेलेली आहे आणि यामुळे सर्व परिसरामध्ये जे असे कामचुकार अधिकारी कर्मचारी होते त्यांचे धाबे दणाणलेले आहे। बरं, धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।